आज आम्ही सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि आमच्या सहविचारी पक्षांची या ठिकाणी बैठक घेतली. अनेकांशी भ्रमणध्वनीवरून मोबाईलवरून संपर्क साधला. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की 1995 पासून करमाळा विधानसभा मतदारसंघ आम्ही शिवसेना हा धनुष्यबाणावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. यावेळेस 3 वेळा शिवसेनेचा धनुष्यबाण या मतदारसंघात निवडून गेलेला आहे आणि 1999 साली पुरस्कृत म्हणून स्वर्गीय दिगंबर बागल या ठिकाणी निवडून आलेले आहेत. एवढा महत्त्वाचा आमचा मतदारसंघ हिसकावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी सुरू केलेले आणि ज्यांच्या विरोधात आम्ही 15 ते 20 वर्ष लढलो, ज्यांच्या विरोधात आम्ही काम केलं, ज्यांनी आदिनाथ सहकारी कारखाना असेल, मकाई सहकारी साखर कारखाना असेल किंवा तालुक्याची अधोगती केली, अशा लोकांना पक्षात घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मान्य नाहीये आणि या ठिकाणी धनुष्यबाणाचा अधिकृत उमेदवार असताना आम्ही सगळ्यांनी गावोगावात तळागाळात शिवसेना पोहोचवलेली असताना या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी देणं हे आम्हाला या ठिकाणी कदापि मान्य नाही. आणि या ठिकाणी अजितदादा पवार गटाचे जे अपक्ष आमदार होते संजय मामा शिंदे यांनी महायुतीची उमेदवारी नाकारली. मग त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पहिला हक्क येतो हा शिवसेनेचा या मतदारसंघावर आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना मतदारसंघ असताना या ठिकाणी आमच्या शिवसेनेला डावलून भाजपवाल्यांनी दुसरा माणूस या ठिकाणी पक्षात घ्यायचा आणि त्यांना उमेदवारी द्यायची ही आमच्या शिवसैनिकांना या ठिकाणी मान्य नाही. आमच्या तळागाळातील शिवसेनेचा कार्यकर्ता असो, भाजपचा कार्यकर्ता असो, त्या निष्ठावान कार्यकर्त्याला कुणालाही उमेदवारी दिली तरी या तालुक्यातला प्रत्येक शिवसैनिक असेल, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, काम करायला तयार आहे. पण या ठिकाणी आम्हाला एक राजकीय सेटलमेंट वाटतीये की कुणाचा तरी विजय सुखाचा व्हावा म्हणून या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कापायची आणि मतं खाणाऱ्या दुसऱ्या माणसाला उमेदवारी द्यायची, अशा प्रकारचं डावपेच या ठिकाणी चाललेले आहेत आणि याचं ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कदापि हे मान्य नाही. आणि तसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्ही सांगितलेले की आम्हाला बॅलेट पेपरवर धनुष्यबाण पाहिजे. धनुष्यबाण असेल तर आमचे सगळे मतदार काम करणार आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 70,000 महिलांची नोंदणी शिवसेनेने केलेली आहे. बांधकाम कामगार महिला 8,000 झालेले आहेत. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून काम झालेले, मोफत डायलिसिस सेंटर या शिवसेनेने चालू केलेले, नर्सिंग कॉलेज चालू केलेले, तळागाळातले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना 24 तास कार्यालय चालू आहे. कोरोनाच्या काळात सगळे आजी माजी पदाधिकारी घरात बसले होते. आजी आमदार असो, माजी आमदार असो, कुणीही काम केलं नाही. रस्त्यावर येऊन काम करणारा खऱ्या अर्थाने शिवसेना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी पार्ट्या बदलणारी माणसं जर येऊन या ठिकाणी पक्षाची उमेदवारी वरच्या लेवलनी घेत असतील आणि खालच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत असेल तर ही मुस्कटदाबी तळागाळातले कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. यामध्ये जर करमाळा विधानसभेची जागा भाजपला गेली तर तुमची काय भूमिका असणार आहे? करमाळा विधानसभेची जागा जर भारतीय जनता पार्टीला जाण्याचं कारणच नाही, गेलीच नाही पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. काय कारण त्यांना द्यायचं? भारतीय जनता पार्टीने इतिहासात कधीही करमाळ्याची निवडणूक लढवलेली नाही. ज्यावेळेस शिवसेना आमचा धाराशिव जिल्हा होता लोकसभा, त्यावेळेस सुद्धा शिवसेनेच्याच उमेदवारीतून निवडून आले धनुष्यबाणाव खासदार शिवाजी कांबळे असतील, कल्पनाताई नरहिरे असतील, शिवसेनेचे निवडून आलेत. जयवंतराव जगताप धनुष्यबाणावर निवडून आले, आमचे नारायणआबा पाटील धनुष्यबाणावर निवडून आले, स्वर्गीय दिगंबर बागल धनुष्यबाणावर निवडून आले. म्हणजे हे सगळे पुढारी येऊन शिवसेनेचा वापर करतात, शिवसेनेचं तिकीट घेतात निवडणुकीपुरतं आणि निवडून आली कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात. ज्यांनी या करमाळा तालुक्यातल्या नेते मंडळींनी शिवसेनेचा वापर केला, एकदा आमदार झालं की कुठल्याही शिवसैनिकाला पंचायत समिती सदस्य केलं नाही, जिल्हा परिषद सदस्य केलं नाही, नगरसेवक केलं नाही, मग नंतर त्यांचा गड बाहेर काढतात. हे फक्त नावापुरतं आमच्या शिवसेना पक्षाचा वापर करतात आणि ह्या प्रवृत्तींना, ह्या विचाराला थारा द्यायचं नाही ही सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. कारण कामापुरतं पक्षाचं नाव घ्यायचं आणि बाहेर पक्षाच्या कार्यालयातनं बाहेर आले की स्वतःचा गट पुढं करायचा, गटाच्या नावाने राजकारण करायचं. त्यामुळे आमच्यासारखे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते कधीच या ठिकाणी निवडणूक लढू शकणार नाहीत आणि जिंकू शकणार नाहीत. त्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की धनुष्यबाणावर एकदा आम्हाला आजमावून पहा, काय ताकद आहे आमचीही आम्हाला कळल, पक्षाला कळल, सगळ्याला कळल आणि कधीतरी आम्ही परीक्षेला सामोरं झाल्याशिवाय या ठिकाणी करमाळ्याचं भवितव्य घडणार नाही. धनुष्यबाणाला जर उमेदवारी नाही मिळाली तर भाजपचं काम करणार का तुम्ही? धनुष्यबाणालाच उमेदवारी मिळणार आहे. आम्ही तशी ठाम प्रयत्न आहेत. आमचे 4 जिल्हा प्रमुख मुंबईत बसून आहेत आणि धनुष्यबाणाला जर उमेदवारी नसेल तर शेवटचा निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेब घेतील. एकनाथ शिंदे साहेब सांगतील त्याच पद्धतीने आम्ही काम करणार. पण या मात्र मी जिल्हा प्रमुख या नात्याने सांगतो,
शिवसेनेच्या चळवळीच्या कामात गेल्या 10-20 वर्षापासून जे काम करतात या एकाही शिवसैनिकाला पदाधिकाऱ्याला उघडं पडू देणार नाही. आमचा कुठलाही पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, नगरपालिकेत आमचे प्रतिनिधित्व पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि यावर सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. करमाळा विधानसभा मतदारसंघ 1995 पासून शिवसेना धनुष्यबाणावर या ठिकाणी लढवत आहे. या ठिकाणी लोकसभेच्या सुद्धा निवडणुका जेव्हापासून धाराशिव लोकसभा होता तेव्हापासून सुद्धा लोकसभेचा उमेदवार शिवसेनेचा असायचा. 3 वेळा या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाणावर या ठिकाणी निवडून गेलेला आहे, एकदा पुरस्कृत निवडून गेलेला आहे. अशा परिस्थितीत या हक्काच्या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आहे हे आमच्या कुठल्याही शिवसैनिकाला मान्य नाही. आणि दावा ठोकला तर ठोकला, बाहेरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पदाधिकाऱ्यांनी त्याला उमेदवारी देण्याचा घाट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घातलेला आहे. आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा वापर करायचा, आमच्या पक्षाचं तिकीट घ्यायचं, निवडून यायचं, नंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, असा प्रकारचा वारंवार प्रकार घडल्यामुळे शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यात प्रचंड अशी या ठिकाणी नाराजी आहे. या ठिकाणी आमच्या 2 नंबरच्या फळीतले काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांना कुणालाही जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, नगरपालिका असेल, कुठलीही सत्ता हे गटातटाचे राजकारण करणारे लोक देत नाहीत. मात्र तिकीट मिळवण्यासाठी आमच्या पक्षाच्या दारात उंबरठे झिजवतात, तिकीट मिळवतात, निवडून येतात आणि नंतर ज्यांनी घाम गाळून पक्ष उभा केला, आंदोलनं केली, मोर्चा केले, काटेत लाट्या खाल्ल्या, गुन्हे अंगावर घेतले, अशा कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून स्वतःच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सत्तेत संधी देतात. यामुळं खऱ्या अर्थानं ही निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावरच लढणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला आम्ही देणार नाही. आणि तशा प्रकारची मागणी माझ्यासह शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. जर भाजपला जागा जर सुटली तर शिवसेने पदाधिकारी काम करतील का? भारतीय जनता पार्टीला जागा देऊ नका अशी आमची या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीला जर जागा सुटली तर आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कोणीही काम करणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करू. शेवट अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. महायुतीमध्ये पक्षाच्या जागा वाटपाचं जे सध्याचं धोरण आहे ते पाहता जुने जे आहेत तेच बऱ्यापैकी कंटिन्यू केलेले आहेत मतदारसंघ. तर तुम्हाला काय अशी विशेष कुणकुण वगैरे लागली का भाजपला जागा जाणार आहे काय? लागली म्हणून तो सांगतो ना आम्ही तुम्हाला. कारण या ठिकाणी सगळे राजकारणाची सेटलमेंट ठराविक करमाळा तालुक्यातले पुढारी या ठिकाणी करतात. कुणी कारखाना वाटून घ्यायचा, कुणी बाजार समिती वाटून घ्यायची, कुणी नगरपालिका घ्यायची आणि या सेटलमेंटमधून उमेदवार फिक्स केले जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अजितदादा पवार गटाला ही जागा जाणार होती. अजितदादा पवार गटाचे आमदार या ठिकाणी संजय मामा शिंदे आहेत. त्यांनी जर महायुतीची उमेदवारी घेतली तर आम्ही तन धनाने त्यांचं काम करू. पण त्यांनी जाणीवपूर्वक ही उमेदवारी घ्यायची नाही आणि काही ठिकाणी राजकीय साठलोट करून त्या ठिकाणी दुसऱ्या मतं खाणाऱ्या माणसाला उमेदवारी द्यायची, स्वतःचा विजय सुकर करायचा. आणि हे सगळं करत असताना शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा बळी द्यायचा, त्यांच्या घामाचं चीज करायचं नाही, अशा प्रकारची भूमिका ही आम्हाला मान्य नाही. आणि ही उघड राजकारण करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांना कळते. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर गेल्या 2.5 वर्षाचा कोरोनाचा इतिहास बघा तुम्ही. सगळे आजी माजी आमदार घरात बसले होते, सगळे पुढारी घरात बसले होते. फक्त रस्त्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. लोकांना सेवा देणं, इंजेक्शन मिळवून देणं, बेड उपलब्ध करून देणं, रुग्णालयात सेवा देणं, भोजन कक्ष उभा करणं, मोफत अन्न सेवा देणं, असे तळागाळातले सर्वसामान्यांचे प्रश्न शिवसेना भाजपचे कार्यकर्ते करतात. आणि असं असताना ही वेगळ्या पद्धतीने राजकारण करून सत्तेची वाटणी करून घ्यायची, ह्यासाठी ह्या भूमिकेतून ह्या उमेदवारी भारतीय जनता पार्टीला देण्याचं या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे, असा आमचा आरोप आहे. जिल्हा प्रमुख म्हणून आपण मागणी करत आहात, तर सोलापूर जिल्ह्यातील किती मतदारसंघात सध्या? सोलापूर जिल्ह्यात पहिले सोलापूर जिल्ह्यात आम्ही 7 जागा शिवसेना धनुष्यबाणावर लढवायचो. आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी 4 विधानसभा सदस्य सोलापूर जिल्ह्यातून निवडून जायचे. पण काळाच्या परिस्थितीत दरवेळेस शिवसेनेवर अन्याय करत, शिवसेनेला दाबून आता शिवसेनेचा केवळ सांगोलाची 1 सीट शिवसेनेला द्यायची, अशा प्रकारच्या भूमिकेत भारतीय जनता पार्टी आलेली आहे. आणि ह्या भूमिकेला आमचा या ठिकाणी विरोध आहे. आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या किमान 5 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. त्यात शहरमध्ये असेल, मोहोळ असेल, माढा असेल, करमाळा असेल आणि सांगोला असेल, किमान ह्या 5 जागा शिवसेनेला सोडल्या पाहिजेत. शिवसेनेची ताकद भारतीय जनता पार्टीपेक्षा सोलापूर जिल्ह्यात जास्त आहे. आणि भारतीय जनता पार्टीकडे जे नेते आहेत ते बाहेरच्या पक्षातून आयात केलेले नेते आहेत. मूळतः तळागाळात काम करणारा हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.
त्यामुळे किमान ही 5 मतदारसंघ शिवसेनेला दिले पाहिजे अशी मागणी मी नव्हे तर आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केलेली. 5ही ज्या मागण्या आहेत तिथं उमेदवार तयार आहेत का? निवडून येण्याची क्षमता 3-3, असलेले? 4-4 उमेदवार तयार आहेत, निवडून येण्याची क्षमता असलेले तयार आहेत.